गलगले हे कॅरेक्टरच असं आहे की कुठलाही एक सामान्य प्रेक्षक त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो आणि जेव्हा असं कॅरेक्टर एक अतिशय कॉम्पिटंट आणि प्रतिभावान कलाकार करतो तेव्हा ते कॅरेक्टर एवढं उभारून येतं की मला असं वाटतं प्रत्येक कोणीही त्याच्या प्रेमातच पडेल. आणि जेव्हा मी अगदी पहिल्यांदा बघायला गेलो होते तेव्हा आज जाऊन मी त्याला मुद्दाम सांगून आलो की अरे क्या बात है गलगले तूच. मी आयुष्यात कधीच कोणाची कॉपी केलेली नाहीये. एकमेव आयुष्यातलं कॅरेक्टर आहे जे मी ह्यांना डोळ्यासमोर उभं करून केलंय. अरे वा. गुप्ते तिथे गुप्तेच्या या दुसऱ्या सेगमेंटमध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि तुम्हा दोघा हसऱ्या चेहऱ्यांचं हसतमुख स्वागत करतो. राजकीय पक्षातल्या लोकांची तक्रार आहे की सगळा महाराष्ट्र तुमच्यावरती प्रेम करत असून तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर राजकीय पक्षामध्ये प्रवेश करता, असं का? अरे बापरे. एक तर मुळात राजसाहेब हे चांगले मित्र आहेत. गेले कित्येक वर्ष म्हणजे मित्र म्हणण्यापेक्षा मला भावासारखे आहेत मुळात. आणि म्हणजे ते शिवसेनेत होते तेव्हा देखील का ना आता ऑल द बेस्ट करत होतो मी तेव्हा ते बऱ्याचदा नाटकाला येऊन बसणं किंवा मग मैत्री वाढणं आणि एक चांगला भाऊ कसं सोबत तुमच्या असावा एक चांगलं उत्तम उदाहरण ते आहेत. कारण मी जेव्हा आईचं घर सोडलं होतं तेव्हा मी घर शोधत होतो मुंबईत आणि मला काही समोर काही नव्हतंच की काय कसं, तर त्या माणसानं माझ्या मदत केली. मधल्या काही माझ्या अतिशय बेकार अवस्थेत पण त्यांनी फार मदत केली. तर ती व्यक्ती भावासारखी व्यक्ती स्वतः एखादा पक्ष ओपन करत असेल आणि स्वतः काही करत असेल तर मी एक छोटा भाऊ म्हणून सोबत राहणं काही गैर आहे का? आणि मला मुळात त्यांचे विचार पण आवडतात. हे तेव्हापासून आवडतात. म्हणजे आता मनसे आहे वगैरे हा नंतरचा भाग आहे. तेव्हापासून नुसते विचार राजकीय नव्हे तर थिएटर बाबतीत चित्रपटांबाबतीत कुठला चित्रपट हा पाहिला असेल तर DVD घेऊन जा, हे बघ, ते ऐक, हे बघ कसं आहे काय आहे, हे बरंच गाईड करतात ते. म्हणजे आम्ही जेव्हा कधी गप्पामध्ये बसलो असेल तर तिथे कुठेही राजकीय चर्चा नसतेच. तर अशी व्यक्ती ज्याचा प्रभाव माझ्यावर जास्त पडलाय त्यामुळे मी त्यांच्यासोबत असं मी नेहमीच म्हणेन. मस्त चाललंय आमचं अशा नावाचा चित्रपट आता येऊ घातलाय आणि आमचे दिग्दर्शक ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीच तो दिग्दर्शित केलेला आहे. आम्हाला चित्रपटाबद्दल थोडंसं तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. एकतर आता सचिन गोस्वामी यांचा आभारी आहे मी की त्यांनी मला त्या रोलसाठी कास्ट केलं. एक नाटकमध्ये आपल्या ते येऊन गेलं एक डाव भटाचा. त्या नाटकावर तो चित्रपट आधारित आहे. मग नाटक पण मस्त आहे, लिहिलंही छान आणि ते प्रेझेंटही छान झालं. त्यामुळे कुठलाही कलाकार त्या नाटकाच्या आणि त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडू शकतो. तसं जेव्हा हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मी त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडलो आणि मला वाटलं होतं की माझ्या पठडीतलं नाही म्हणजे जरा एजेड रोल आहे पण त्या रोलमध्ये गंमत आहे. आणि बस जेव्हा आलं तेव्हा मी तो करतो म्हटल्यानंतर त्यांनी ती मुभा दिली की हरकत नाही तो रोल तू कर म्हणून. इथं डिरेक्टर पण तयार असावं ना की आम्ही उगाच ह्याला आवडलं म्हणून आम्ही तो रोल द्यायचा का. तर दुसरा एक रोल होता भूषणचा, तो रिक्षा ड्रायव्हर आहे, पण मला जास्त आवडला तो रोल. आणि नंतर मग चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक सचिन गोस्वामीने एक सांभाळलं की त्या रोलची डिग्निटी कुठे हलवता कामा नये. एक तो कुठे घाणेरडा पण वाटता कामा नये. तो तसाच तो सुसंस्कृत माणूस असावा पण त्याच्या बाबतीत होणारा प्रॉब्लेम किंवा जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या विनोदी ढंगाने कशा जातील आणि तो कसा सेटल रिॲक्ट करेल, एकदम जास्त सटल करेल, जास्त लाऊड नाही करणार. तर ते मला जास्त शिकायला मिळालं चित्रपटाच्या माध्यमातून, म्हणजे ह्या स्क्रिप्टच्या माध्यमातून. आणि ती गंमत आणि जो काही चित्रपट जो काय खऱ्या अर्थाने ज्याला टाईमपास म्हणून आपण तो टाईमपास लोकांना नक्कीच बघायला आवडेल कारण तो करताना आम्हाला आवडला होता. झी टॉकीज तो सिनेमा वितरित करताय, रिलीज करताय, त्यामुळे तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक जास्तीत जास्त पाहतील आणि तेही म्हणतील की जे काय चाललंय ते मस्त चाललंय आमचं. लोकांना अजून काय काय जाणून घ्यायचंय ते पाहूया लोकांच्या प्रश्नांमधनं. लोकांचे प्रश्न. माझा प्रश्न किशोरजींना आहे. तुमच्या कारकिर्दीत किशा हा रोल प्रसिद्ध झालेला आहे. जर आज किशा गलगलेंना भेटला तर गलगलेंना तुम्ही काय सांगाल? गलगले हे कॅरेक्टरच असं आहे की कुठलाही एक सामान्य प्रेक्षक त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडतो आणि जेव्हा असं कॅरेक्टर एक
अतिशय कॉम्पिटंट आणि प्रतिभावान कलाकार करतो तेव्हा ते कॅरेक्टर एवढं उभारून येतं की मला असं वाटतं प्रत्येक कोणीही त्याच्या प्रेमातच पडेल. आणि मला स्वतःला ते कॅरेक्टर भयंकर आवडलं. आणि जेव्हा मी अगदी पहिल्यांदा बघायला गेलो होते तेव्हा आज जाऊन मी त्याला मुद्दाम सांगून आलो की अरे क्या बात है गलगले तूच. मी आयुष्यात कधीच कोणाची कॉपी केलेली नाहीये, ना शाळात वगैरे तशी आणि कामाच्या बाबतीत. किंवा मला काही कॅरेक्टर भावतात, जसं गलगले आहे, बरेच कॅरेक्टर भावले आहेत. आपण रस्त्यावर नेहमीच पाहतो ना कॅरेक्टर, आणि ते कुठेतरी आवडलं की आपण कुठल्या आपल्या चित्रपटात किंवा नाटकात आपण उभं करतो. एकमेव आयुष्यातलं कॅरेक्टर आहे जे मी ह्यांना डोळ्यासमोर उभं करून केलंय. अरे वा. ते म्हणजे चल काहीतरीच काय नाटक. ते नाटक पहिल्यांदा आलं होतं त्या प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धनने केलं होतं. मग काही वर्षानंतर परत ते नाटक यायचं ठरलं तेव्हा प्रशांत दामले ऐवजी मला विचारलं तेव्हा मी जाम खुश झालो की मी पाहिलं होतं नाटक आहे, पण आता आपल्याला रोल कसा करायचा. कारण मुळात प्रशांत दामलेने एवढ्या वर नंतर आपण काय वेगळं करणार. तर ते ज्या स्क्रिप्ट वाचलं, जेव्हा त्याचं लाईनअप आणलं डोळ्यासमोर काय काय होऊ शकतं त्या कॅरेक्टरच्या बाबतीत, तो मला इनोसंट चेहरा पाहिजे होता की तो, कारण त्याच्या आजूबाजूला एवढं घडत असते. प्रदीप पटवर्धन काय काय आणतो नेतो, मुलगी येते जाते काय, तर ह्याला जगाची माहितीच नाहीये असा एक चेहरा पाहिजे होता. आणि तो चेहरा यांचा आहे हे गेले कित्येक वर्ष मी पाहतोय. आई शपथ, म्हणजे मला त्यातला इनोसन्स डायलॉग पीस किंवा असं मला तसं पूर्ण नाही आठवणार, पण एक फोन येतो आणि तो प्रदीप पटवर्धन बाहेरनं फोन लावत असतो आणि याला फोनवर समोरच्यालाही सांभाळायचं असते आणि मागच्याला सांभाळायचं असते, पण मागचा जो काय बोलतोय तो ह्याच्या इथपर्यंत पोचतच नसतो. आणि त्यात तो इनोसन्स, म्हणजे आता मला डायलॉग नीट आठवणार नाही, पण त्यातलं एक तर आहे ना, हॅलो हॅलोवर आम्ही खेळ होतो. हॅलो, हां, त्यांचा चेहरा डोळ्याचा मला, हां हां हॅलो, अच्छा अच्छा, हां तिथे खेळत होतो मी. हे जेव्हा नाटकाला त्यांना म्हटलं, मी विचारा, मी नाटकाला म्हटलं मी तुमचं कॅरेक्टर डोळ्यासमोर करतोय. काय एखाद्या व्यक्तीने एखादा रोल जर हिट केल्यानंतर जर आपल्याला त्या ठिकाणी जायचं असेल तर तुमचे काहीतरी प्लस पॉईंट हवेत. मग प्लस पॉईंट आपण काय शोधतो की आता आपल्या डोळ्यासमोर जे काही लोक आहेत त्यांच्यातले काय काय चांगले प्लस पॉईंट आहेत ते आत्मसात करून आपण ते कॅरेक्टर उभं करतो, त्याची कॉपी नाही करत. पण इथे म्हणाल तर मी यांची कॉपी केली आणि मी यांना म्हटलं देखील की मी चल का त्याच काय मध्ये त्या नाटकात मी संपूर्ण तुम्हाला डोळ्यासमोर उभं राहून तुम्हाला डोळ्यासमोर आणून मी पूर्ण काम करतो. आणि मी प्रत्येक ठिकाणच्या टाळ्या घ्यायचो. म्हणजे तो रोल तेवढा महत्वाचा नसला तरी काही सिक्वेन्स वाईज तो लोकांना पटायचा की या बिचाराला काही माहित नाही जे काही घडतं. तो बिचारा आहे ना, तो फार महत्वाचा होता मला त्या कॅरेक्टरचा. पुढचा प्रश्न. विनंती आहे की तुमच्या एखाद्या नाटकातलं तुम्हाला आवडलेलं एखादं हे करून दाखवा. आमच्या माझ्या नाटकात सही रे सही मध्ये सगळे कॅरेक्टर मला जाम आवडले. त्यात गलगले हे मी फार बऱ्याच वर्षापासून करत होतो. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कोणी चिमटा काढला की जर गलगले कर, लगेच उभं राहून गलगले वगैरे करायचं वगैरे. मला त्यातला आवडलेलं तो सुखात मी करून दाखवा ना ते. अरे बापरे, कसं मी दात पुढे ते एक अशी ढब, एन्जॉय, ओ व्हॉट अ सरप्राईज, अवधूत गुप्ते इज हियर, ओ माय गॉड, एन्जॉय. चला पुढचा प्रश्न किंवा विनंती किशोरजींना. मग अशी काय बैंगन का भरता वगैरे जो काय उखाणा तुम्ही म्हणाला, तर तुमच्या मिसेसचं नाव आम्हाला उखाण्यात घेऊन दाखवलं तर आवडेल. वा वा. My marriage is like Maharashtra government as a whole. My marriage is like Maharashtra government as a whole. I will be the CM, but Shobha will have a remote control. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची आणि आपण सुरुवात करूया भरतपासनं. भरत, तुम्ही कोणाला फोन लावताय आणि काय बोलताय याच्याकडे अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे. हा, चार्ली चॅपलिन साहेब आहेत. हॅलो हॅलो, हा हॅलो, हां सर, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तुम्ही मराठी, हॅलो, आयुष्य मराठी येते तुम्हाला? अच्छा अच्छा, माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे मराठी कळतं, बोलता येत नाही थोडं थोडं. हां, तसं माझं इंग्रजीचं आहे तसं. हां
नाही काही नाही बसतो. ऐक असंच लावलं म्हटलं फोन की कोणाला फोन लागेल कारण अदरवाईज तुमच्याशी बोलता झालं नसतं आम्हाला. लागेल की नाही जरा टेन्शनमध्ये होतो पण लागलं बाबा. थँक्यू व्हेरी मच. नाही अहो आता जे काय आम्ही आता सगळे करत आहोत ना विनोदाच्या माध्यमातून हे सगळं तुम्ही दिलेलंच आहे ते पुढे पुढे नेतो आम्ही. हां थँक्यू फोनवर बोलल्याबद्दल. हॅलो हां नाही पण तुमच्यानंतर सांगू का खरा तसा चेहरा आम्हाला सापडला तो आमच्या मातीतले आमचे दादा कोंडके साहेब. हां भेटलं ते ना लक्षा मामा काय म्हणताय. अच्छा तेव्हाच तुम्हाला मराठी कळायला लागलं किंवा बोलायला लागले. वा 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 कसं वाटलं सगळ्यांना भेटून. हो ना हो काय करताय काय धिंगाणा करताय. अहो सगळे विनोदवीर तिथे असल्यानंतर धिंगाणाच करणार तुम्ही. पण सांगू का तुम्ही सगळे तिकडे आहात पण आम्ही मात्र परके झालो आहोत. हां नाही हरकत नाही पण असाच आशीर्वाद आमच्या पुढच्या पिढीलाही राहू देत. हां थँक्यू आणि फार आभार आहे तुमच्यावर तुम्ही बोललात माझ्या बरोबर एवढं. हां थँक्यू साहेब. नक्कीच चार्ली चॅप्लिन साहेब ना. हां मग थँक्यू ओके बाय. आणि ओव्हर टू किशोर प्रधान. हॅलो बाबा मी किशोर बोलतोय बाबा 1 महिना झाला तुम्ही जाऊन. आम्हाला पोरकं करून गेलात बाबा. पण असा एक दिवस जात नाही की तुमची आठवण आली नाही बाबा. शोभा माझी ऑफिशियल बायको ती तर वेडी पिशी झाली हो. तुम्हाला सांगतो अजूनही कधी सकाळी 7 वाजले की भास होतो. दारावरची बेल वाजली असं वाटतं. मी उठतो स्वयंपाकघरात जातो दुधाचं पातेलं घेतो आणि दार उघडतो तर दूध घालायला तुम्ही नसता बाबा. सगळे तुम्हाला हिणवून बाबा दूधवाला भैया म्हणतात बाबा. पण मी तुम्हाला बाबाच म्हणतो बाबा. तुम्ही गेलात आणि आमच्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला हो. कसं काय त्याच्यातून बाहेर पडावं कळत नाही म्हणून मन मोकळं करायला तुम्हाला फोन केला बाबा. काय माहिती आहे की शोभा आहे ना माझी बायको तिला तुमच्या म्हशीचं दूध खूप आवडतं बाबा. आणि आता ते दूध आम्हाला मिळत नाही बाबा. त्यामुळे ती भयंकर भडकलेली असते. सकाळी 7 ते 7:30 माझी रोज परेड घेते ती बाबा. तुम्ही काही कामाचे नाही असं मला सांगते बाबा. आणि मी खाली मान घालून निमूटपणे ऐकून घेतो आणि ती सकाळच्या दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्याची वाट पाहतो बाबा. काय करू मला काय कळत नाही हो. अहो आमच्या घरातली भांडणं इतकी वाढली आहेत बाबा की मी शेवटी ठरवलं की करोडो रुपये खर्च झाले तरी चालतील पण तुमची म्हैस विकत घ्यायची बाबा. आणि बाबा तसं आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. आमच्याकडे एक ॲडिशनल बेडरूमसुद्धा आहे बाबा. म्हणून मग मी बाबीकडे म्हणजे तुमच्या मिसेसकडे गेलो बाबा. पण त्यांनी अद्वा तद्वा बोलून मला घालवून लावलं बाबा. आणि मी कदाचित तुमची म्हैस चोरून नेईन म्हणून म्हैस आसामला पाठवली बाबा. मग मी त्यांना खूप विनवण्या केल्या. त्यांना सांगितलं की आमच्या बायकोला कोणतीच म्हैस पसंत पडत नाही. प्लीज तुमची म्हैस नसेल तर तुमची म्हैसीचे स्पेसिफिकेशन्स तरी द्या म्हणजे मी तशी दुसरी म्हैस शोधून काढतो बाबा. मग त्यांनी मला स्पेसिफिकेशन्स दिले आणि शेवटी मला ती म्हैस मिळाली बाबा. पण शेवटी आम्हाला कळलं की ती म्हैस नसून रेडा होता बाबा.
मी या आयुष्याला कंटाळलोय बाबा. मी खंगत चाललोय बाबा. माझी प्रकृती रोज कमी होते बाबा. हळूहळू मी न दिसता माझे फक्त कपडे दिसतील बाबा. तेव्हा बाबा माझं देवाकडे एकच मागणं आहे की देवा, जे झालं ते झालं, तुझ्याही हातून चुका होतात, पण बाबा मला देवा, मला पुढचा जन्म जो देशील तो बाबा तुमच्या म्हशीच्या पोटाला द्या बाबा. बाबा आता मी फोन ठेवतो, मला म्हशी शोधायला जायचंय बाबा. नमस्कार बाबा, नमस्कार. महान महान. क्या बात आहे. अरे काय देवा. थांबा, पण आता इथे तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला ना फायरमध्ये पकडायला आमच्याकडे पुढचा राऊंड असतो आणि त्याचं नाव आहे रॅपिड फायर राऊंड. आधी किशोरजींपासून सुरू करूया आपल्या रॅपिड फायर राऊंडला. कोणती रंगभूमी जास्त आवडली, मराठी का इंग्रजी? निसंशय मराठी. कुठला दिग्दर्शक जास्त आवडला, कमलाकर सारंग की आत्माराम भेंडे? आत्माराम भेंडे. आवडता सहकलाकार भरत दाभोळकर का विजू खोटे? विजू खोटे. आवडती नटी करीना कपूर का विद्या बालन? करीना कपूर. आवडता चित्रपट जब वी मेट का लगे रहो मुन्ना भाई? लगे रहो मुन्ना भाई. आणि रॅपिड फायर फॉर भरत जाधव. रेडी? आवडता लेखक गुरु ठाकूर का केदार शिंदे? केदार. आवडता अभिनेता मकरंद अनासपुरे का सिद्धार्थ जाधव? दोघेही. कोणता निर्माता लकी आहे, सुधीर भट का लता नार्वेकर? लकी आहे. लक फॅक्टर आपण पकडू नये असं माझं म्हणणं. तुम्ही काय देता आणि काय लोक पाहता. मग तसं सुधीर भटांचे किंवा लताबाईंचे बाकीचे नाटकं चालली असते. दोन्ही निर्मात्यांच्या मधला दुवा माझं ते आहे की सही रे सही लकी, की जेणेकरून ज्यावर माझं करिअर उभं राहिलं. तर माझ्यासाठी म्हणाल तर सही रे सही हे नाटकच लकी आहे. स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी का महेश मांजरेकर? अंकुशला जास्त मार्क देईन मी. महेश तसा हिंदीत पण वावरलाय महेश मांजरेकर. आवडती फिल्म झिंगचिक झिंग का शिक्षणाच्या आईचा गो? दोन्ही आहे यार, दोन्ही. आणि आज आता हा कार्यक्रम संपवत असताना तुम्हाला काहीतरी मी परफॉर्म करून दाखवण्याची विनंती करतो, कारण तशी पद्धत आहे, आम्ही तसं सोडत नाही. मी ठीक आहे असं गाणं म्हणतो की ज्याच्या एकही अक्षर मला कळत नाही. जेव्हा मी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये होतो, म्हणजे 1960, तेव्हा आमच्या इन्स्टिट्यूटचा 25वा वर्धापन दिन झाला होता. आणि त्यावेळेला मी एक बंगाली गाणं म्हटलं होतं आणि माझी एक बंगाली मैत्रीण होती आणि तिने मला ते शिकवलं होतं. हे धितम धितम बोले ए मादोले तांतोले ए आनंदोल्लासे आकाश भरे जो छोनाय आय रे आय लगन बोहे जाय मैं गुर गुर को रे चांदर शिमानाय पारुल बोंडा के चंप छुटे जाय बोरगिरा शाभा के कमर बेदोनाय आय रे आय रे आय.